होळी सणाला टिमक्या वाजवण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून आजही या परंपरेचं जतन होत आहे। त्यामुळे सणासाठी लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या नाशिकच्या येवला शहरात सुरू आहे। या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहूया। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात टिमक्या तयार करणारे कारागीर सध्या कामात व्यस्त असले तरी यावर्षी पारंपरिक टिमक्याची मागणी घटल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आधुनिक ढोलताशा पथक मोबाईलवरील संगीतामुळे पारंपरिक टिमक्यांचं महत्त्व कमी होत असल्याचं कारागिरांचं म्हणणं आहे। पूर्वी हजारोंच्या संख्येनं टिमक्या तयार केल्या जात होत्या, मात्र आता मागणी कमी झाल्यानं कामगारांच्या रोजगारावर परिणाम होतोय। नव्या प्रकारच्या वाद्यांमुळे पारंपरिक कलेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। होळी सणाच्या दिवशी होळीपुढे टिमकी वाजवण्याची परंपरा असून हीच टिमकी बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचं चित्र सध्या शहरात दिसतंय। प्रत्येक होळी सणाला आम्ही टिमकं बनवतो, कारण पापड लहानपणापासून बनवतात सारे। आणि आता टिमक्याला मागणी कमी झाली, आता काही एवढं धंदा नाही तर कमी करून टाकेल सारे, कारण हे ढोल आले, ताशे आले, घेणारे कमी झाले। आता लोकांना मोबाईलवर जास्त गेम खेळतात, परत काही मोठं पतलं होते असं काही बी खेळत राहतात, त्याच्यामुळे टिमक्याला कोणी विचारत नाही। दरम्यान आधुनिक वाद्यांच्या लाटेत पारंपरिक टिमक्यावर संक्रांत येत असून होळी सणात पारंपरिक टिमक्यांची मागणी घटली आहे। कारागिरांची नाराजी असून आधुनिक संस्कृतीमुळे टिमक्या उद्योग संकटात आलाय। आम्ही टिमक्या होळी निमित्त टिमक्या बनवतो आणि आमच्या वडला पारजोपासून चालू आजोबा पंजोबा हे बनवतात। होळी या सणाला आम्ही प्रत्येक सणाला टिमक्या बनवतो, जिथं हजारोनी बनवायचो आता 200-300नीच बनवतो, कारण आता मागणी झाली आणि प्लॅस्टिकचा ढोल ताशा माल आल्यामुळं आमची मागणी कमी झाली आहे। कच्चा माल आम्हाला लय माग होतो, त्यामुळे यावेळेस होळीची टिमक्यांची किंमत वाढती राहते। होळी सणाला टिमकी बनवण्याची परंपरा असून टिमकी बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत आता 20 ते 30% वाढ झाली आहे। या सर्व कच्चा माल धुळे येथून मिळत असल्यानं वाहतूक खर्च तसेच मिळणारा कच्चा माल महागला असला तरी शिमगोत्सव जवळ आला की हमखास आठवण होते ती होळीच्या दिवशी वाजवली जाणाऱ्या त्या टिमकीची। होळी पेटवण्याच्या वेळी टिमकी वाजवण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात असल्यानं या टिमक्यांना मोठी मागणी असते। काळाच्या आधुनिकतेचं संकट आलं तरी टिमकी कारागीर विविध प्रकारच्या टिमक्या बनवताना दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट LS मराठी, प्रतिनिधी अशोक बिद्री, येवला, नाशिक।